आपलं भविष्य उज्ज्वल आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला विसरणार नाही. भल्या भल्यांना नेस्तनाबूत करण्याची धमक, ताकद आहे. कोणी म्हणत असेल सरकार, आमदार आम्ही आहोत, मात्र एका रात्रीत सत्तेत येऊन मांडीला मांडी लावून आम्हीही बसू शकतो. एका महिन्याच्या कालावधीतच एक गुड न्यूज कळेल असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथे महाविकास आघाडीच्या चिंतन मेळाव्यात ते बोलत होते. पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की एका निवडणुकीने मी खचणारा किंवा हताश होणार नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव केला त्यांनी या विधानसभा निवडणुकीत EVM मशीनच्या माध्यमातून माझ्यावरती ट्रॅप लावला असा आरोप लंके यांनी केलाय. लंके म्हणालेत, आपला काठावरचा पराभव निश्चितच चिंतनाचा विषय आहे. प्रतिष्ठानांकडून आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. त्यामुळे येणारा काळ आपला आहे. आम्ही खचत नाही. यापुढील काळात चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आपण काम करणार आहोत. आरोग्य नेत्र तपासणी या शिबिराचं आयोजन करून सुरुवात करणार आहोत. दरम्यान आपल्या कामाच्या जीवावर आपण राज्यात ओळख निर्माण केली आहे. आता हताश न होता आपल्या चुका दुरुस्त करा. समाजाला दोष देऊ नका. पोस्टरला मताधिक्य असेल तर उमेदवार विजयी व्हायचा, परंतु या विधानसभा निवडणुकीत उलट झालंय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बराच फरक आहे. काहीसा गाफीलपणा नडला, परंतु पारनेरच्या जनतेसाठी जास्तीत जास्त वेळ हा देण्याचा प्रयत्न करत आहोत असं लंके यांनी सांगितलं.